कारण जिल्हा परिषद सदस्य निवडणूक किंवा जिल्हा परिषद असतील. कारण जिल्हा परिषद निवडणूक किंवा जिल्हा परिषद सदस्य ही जी काही पद आहे किंवा हा जो काही अधिकार आहे, हा काही सामान्य अधिकार नाही. आणि त्याच्यामुळे आज खरं तर त्याची निवडणूकही सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त आपण सर्वजण चर्चा करायला बसलेलो आहोत. आणि खूप दिवसापासून आमची हीच अपेक्षा होती की जे जे काही उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांनी समोर येऊन सांगावं की आमचं ह्या भागासाठी, आमच्या या परिसरासाठी किंवा ज्या भागातून प्रतिनिधित्व करणार आहे त्या भागासाठी माझं असं विजन काय असणार आहे, माझी कामाची रीत काय असणार आहे, हे खरं तर आपण सांगावं. तुम्ही आले नाही. कारण त्यांना याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की जनतेच्या प्रश्नाची किंवा जनतेला उत्तरदायित्व ते मानतच नाही स्वतःला. आणि म्हणून कदाचित ते आज या ठिकाणी उपस्थित नसणार आहेत. माझं या निमित्तानं खरं तर विनंती आहे की आपण आमच्या या संपूर्ण जे काही मंडळी या ठिकाणी जमलेली आहे, कुठल्याही एका पक्षाची किंवा कुठल्याही एका संघटनेची, कुठल्याही एका विचारधारेची ही मंडळी नाहीये. या भागामध्ये काम करणारी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः याच्यामध्ये काही संशोधक आहेत, काही विद्यार्थी आहेत, अनेक राजकीय अनुभव असलेली मंडळी आहेत. गाव पातळीवरती अगदी सरपंच सदस्य पदापासून पोलीस पाटील पदापासून काही मंडळी काम करतायत. सर्व मंडळी खरं तर या ठिकाणी हेच सांगण्यासाठी उपस्थित आहे की मागील अनेक वर्षापासून त्यांनी अनुभव घेतलेले त्या भागाचे. लोकप्रतिनिधींनी कोणती कामं केली पाहिजे, तर या ठिकाणी आमच्या किरण सरांनी मांडलं की सर्वात प्रथम आपण पाहतोय की आज रोजगारापायी जो काही तरुण आहे, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज त्याच्यावरती भांबवल्यासारखं होण्याची वेळ आलेली आहे. का? तर स्थानिक लेवलला रोजगारच उपलब्ध नाहीये. बरं, आपल्या तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची काही कमतरता आहे का? तर बिलकुल नाहीये. माझं म्हणणं आहे की जिल्हा परिषद सदस्य जो कोणी असेल तर त्यांनी स्थानिक लेवलला जर रोजगारविषयीचे जे काही उपक्रम आहेत, मग दुग्ध व्यवसायाचा एखादा काहीतरी प्रकल्प असेल म्हणा किंवा त्याच्यावरती प्रशिक्षण असेल किंवा घरगुती जे काही उद्योग आहेत त्या उद्योगांविषयी जे काही प्रशिक्षण असतील. अगदी आपण पाहतोय की एखादी गाडी जरी यांची बंद पडली तर दुरुस्त करायला त्यांना जुन्नर यावं लागते. म्हणजे एखादा तळेच्यावाडीचा किंवा आजनवळ्याचा म्हणून त्याच्या गावामध्ये प्रशिक्षित असला तो तिथं त्या 4 गावांचं त्या ठिकाणी ते घरगुती प्रशिक्षण त्याला असल्यामुळं तो तिथं स्वतःला रोजगार निर्माण करणार आहे आणि त्या लोकांचा पण वेळ वाचवणार आहे. हे काहीतरी दूरदृष्टीपण असला पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन अनेक बरेचसे मुद्दे आहेत. जर कुणी एखादा एवढ्या मोठ्या पदावरती माणूस असेल तर त्याचं काम काय आहे नक्की, या भागामध्ये असणारी जी काही निधी असेल, या भागामध्ये जी काही कामं आहेत त्या कामांविषयी जागृत असणं, निधीविषयी त्या ठिकाणी त्याचं संरक्षणात्मक भूमिका घेणं. आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेत जवळजवळ 234 कोटीचा खरं तर बजेट मागच्या वर्षाला जाहीर झालं साहेब. 234 कोटी काही कमी रक्कम नाहीये. परंतु झालंय काय की आमच्याकडे त्या ताकदीनं काम करणारा माणूसच नाहीये. आम्ही काय पाहतोय की आमच्याकडे पाठपुरावा केला पाहिजे. मग आमदार असेल इथलचा, खासदार असेल इथलचा, इथलचे स्थानिक प्रतिनिधी असतील, यांना विश्वासून घेऊन काम करणारा माणूसच नाही आमच्याकडं. आमचं तेच तर म्हणणं आहे. इथं बसलेली मंडळी काय काय कुठल्या कुणाच्या विरोधात भूमिका किंवा कुणाच्या ह्याच्या विरोधात नाही इथं. परंतु आम्ही गेली 15 वर्ष हेच पाहतोय की कधीही सामूहिक निर्णय नाही किरण सर. कारण भागाचा विकास करायचा तर तुम्हाला सामूहिक राहून निर्णय घ्यावा लागणार आहे. परंतु सामूहिक निर्णय मात्र होत नाही तिथं. व्यक्तिगत कुठेतरी माझ्या पातळीवरती निर्णय घ्यायचे, माझ्या पातळीवर जे माझ्या डोक्याला कळतं तेच करायचं. परंतु आज आपण तुम्हाला स्पष्टपणे आज मी सांगतोय की या वरच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये विशेषतः तांबे बारव गणामध्ये आज 8 ब्रिज बंधारे मंजूर आहे साहेब 2016-17ला. 29 कोटी रुपये त्याला मंजूर निधी आहे. 27 लाख रुपये त्याला सर्वेला खर्च झालेला आहे. परंतु ह्या प्रकल्प गेली 8-10 वर्ष रखडलेले आहेत. याचा पाठपुरावा कोण करणार आहे? विरोधकांनी करायचा, गावच्या सरपंचांनी करायचा, सदस्यांनी काय करायचं? कोंबड्या मेल्या का कोंबड्या उचलायला जायचं का? हे असं चालणार नाहीये. आमचा तांबे बारो पाळे मधला जो काही सुशिक्षित तरुण आहे, आज आम्ही इथं कुठल्या पक्षाच्या बाजूने नाही आलो, आम्ही विकासाच्या बाजूने आलेलो आहे. आम्हाला हे महत्वाचं आहे. आम्हाला कोंबड्या शेळ्या उचलणारा सदस्य आणि पदाधिकारी नकोय आमचा. आम्हाला आमच्या हक्कासाठी अहोरात्र लढणारा आणि जनतेच्या त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा आम्हाला प्रतिनिधी हवा. त्याच्यामुळे आमचं एवढं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे, मायबाप जनतेला सुद्धा ही गोष्ट कळू द्या जरा. आज घोडेगाव सारखा प्रकल्प आमच्या लवला इथं उभा आहे. 2004 पासून 2017 पर्यंत 42 कोटी रुपये लॅप्स होत आहेत. कुठं जातोय हा निधी? याच्यावरती कोण वाच ठेवणार आहे? जिल्हा परिषद सदस्य काय करतोय? अहो ते पदसिद्ध सदस्य किरण सर ते
मग यांची जबाबदारी नाहीये का इथं? आज हिरडा आमच्या सगळ्या आदिवासी भागामध्ये उत्पादनाचं साधन आहे, त्याच्यावरती ह्या माणसाने कधी एक शब्द भर काढलेला नाहीये. आज तज्ञ संचालक म्हणून अनेक लोक इथं बसलेत, त्यांचं काम नाहीये का हे? तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत नव्हते का तुम्ही? प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधाऱ्यांसोबत आहे, तुमचं काम काय आहे मग? माझं स्पष्ट म्हणणं आहे की या तरुणांच्या खरं तर बेकारीच्या याच्यावरती स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम इथं होते, आणि आता इथं तरुण हे मान्य करणार नाही. किती प्रश्न आहेत असे? आज जर ह्या कुकडी प्रकल्पावरती किंवा ह्या मानिमगाव धरणावरती वरच्या बाजूला 7-8 बंधारे, खालच्या बाजूला 5-25 बंधारे जर बांधले तर खालचं पाणी खाली स्टोरेज होणार आहे, वरचं पाणी वर स्टोरेज होणार आहे. एकाही समाजाची तक्रार होणार नाहीये. परंतु हा दूरदृष्टिकोन नाहीच आहे आमच्याकडं. आम्ही काय करतोय आता? फक्त काहीतरी वल्गना करायची, मी येऊ करील, मी त्याव करील, धरणाच्या भिंतीवरती दगड घेऊन उभे राहायचे. अरे हे काय असलं काय तुमचं चाललंय? हे 2 वेळेचं पत्र लिहा ना तुम्ही, का माझ्या डोक्यात काय बाबा ह्या पाण्याचं नियोजन? काहीच केलं नाही आतापर्यंत. मग आम्ही काय अपेक्षा ठेवायची? आणि प्रत्येक वेळेस आम्ही तिथंच का शिक्का मारायचा? आज आमच्या या संपूर्ण पश्चिम भागामधील तरुण जो आहे तो या अँगल विचार करतोय की आम्हाला आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आम्हाला भूलथापा देणारा माणूस नको आहे. आम्ही अनेक वर्ष या भूलथापा सहन केलेल्या आहेत, आम्ही त्या डोळ्यांनी पण पाहिलेल्या आहेत, परंतु त्याच्यावर कोणी काय करत नाही. आज क्रिकेटसाठी लाखो रुपये इकडे खर्च केले जात आहेत. बनकर फाट्यावर आमच्या माया भगिनी त्या दिवशी गाडी पलटी झाली, 5 पैशाची कोणी मदत केली नाहीये. असं कुठं कुठल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय? कुठल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून हे सगळं तुमचं बसतं? हे अजिबात बसत नाही. हे म्हणजे तुम्ही तरुणांना अशा प्रकारे खिळवत ठेवायचं, त्यांच्या बेरोजगारीवरती कधीही तुम्ही काम करायचं नाहीये, आणि उलट पक्षी निवडणूक आले का त्यांच्या अशा बेरोजगारचा गैरफायदा घ्यायचा तुम्ही. तर असले आम्हाला ह्या गोष्टी आता मान्य नाहीयेत. याच्यावरती खरं तर आम्ही प्रामुख्यानं काम करणार आहे. आज तुम्हाला सांगतो, जलजीवनचं कोट्यावधी रुपयाचं काम या पश्चिम भागामध्ये चालू आहे. काय आहे त्याचं? बट्ट्याबोळ झालाय. 2021 ची त्याची लास्ट डेट होती. कुठे आहे जलजीवन? एकाही गावाला पाणी नाहीये, आणि वरून टँकर यांनीच पुरवायचे, बॅनर लावून पुरवायचे. शिवाय अरे कुठली नीती आहे तुमची ही? तुम्ही करताय काय हे? तर 15-15 वर्ष तुम्ही त्याच भागात काम करताय, लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, तर मग याच्यावरती काम कोण करणार? संजय साबळे करणार आहे? नाही करू शकत ते. आमच्या पद्धतीने आम्ही रोजगार हमीसारखा किरण जर इतका चांगला कायदा आहे, आज 312 रुपये पहिली रोजगाराची रक्कम होती, आता ती वाढलेली आहे. रोजगार हमीवरती कधी या माणसांनी कुणी कामं केले? तर इथं लोकप्रतिनिधी रोजगार हमीचा कायदा 2005 साली आल्याला माहित नाहीये का? याच्यावरती यांना वाटतं नाही का कधी आपण काम करावं? गावोगावी जर आमच्या माता भगिनींना रोजगार हमीचा कायदा दिला तर त्यांच्या हातात तुम्हाला आज डबं द्यायची वेळ येणार नाहीये. कुठला मूर्खपणा करताय तुम्ही? निवडणुकीच्या तोंडांवरती डबं हातात द्यायचं आणि रोजगार हमीचा कायदा झाकून ठेवायचा. अरे बालिशपणा सोडा तुम्ही, राहू द्या. कसला बालिशपणा करताय तुम्ही? हे वेडे चाळे. माझ्याकडून 100 रुपये गोळा करतो किरण सर, आणि मलाच बोंबीला आणायचं. अरे हे काय विकासाचा धंदे? हे काय तुमची काम आहे का विकासाची? नको आहे आम्हाला असला विकास. आम्हाला या ठिकाणी आम्ही ते करू शकतो, आणू शकतो, आम्ही जाऊ शकतो तिथं आणायला सुद्धा. करा ना. आमच्या माय मावल्या इथं गाड्यांमध्ये त्या ठिकाणी कुणाचा हात हातात दिवशी अक्षरशः मी सांगतो परिस्थिती पाहिली. एका महिलेचा काही पोटरीचा गोळा निघाला होता, गोळा. एका महिलेचा इथलचा अख्खा हात निघाला होता तो. अरे काय चाललंय? म्हणजे कुटुंब त्या ठिकाणी आज अपंग झालेले आहेत. काय करायचं त्या माणसांनी? याच्याबद्दल कुणालाच कानवळ येत नाहीये. आज मी सांगतो आमच्या या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून गावागावातल्या आमच्या माता भगिनींना, शिकलेल्या पोरांनी हे सांगा, मोबाईल त्यांच्या समोर ठेवून दाखवा की डबं हे आपलं आयुष्य नाहीये, पिशवी हे आपलं आयुष्य नाहीये. जर आज आमच्या माता भगिनींच्या, आमच्या कुटुंबाच्या जर 2-2, 1.5 एकर काय आमच्या वाट्याला जमीन आहे, त्याला जर या धरणाचं पाणी मिळालं ना तर आम्हाला खाली जायची गरज नाहीये. आमच्या भोवतीचे बेकारीचं चक्र फिरतंय ना. म्हणजे माझा आजोबा गरीब होता म्हणून तो बनकर फाट्यावर जात होता. त्याच्यानंतर माझी आई गरीब होती म्हणून ती बनकर फाट्यावर जात होती. त्याचा परिणाम काय झाला? महिन्याला त्यांचं इन्कम फार फार 10-20 हजार किंवा 5 हजार दरम्यान होतं. त्या माणसांना त्यांच्या मुलाला चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देता आलं नाहीये. त्यांची मुलं आज जगाच्या बाजारामध्ये रिव्हर्स यायला लागले. का? तर शिक्षणाचा दर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. आणि मग त्या मुलाला शिक्षणाचा दर्जा न मिळाल्यामुळं पुन्हा तो मुलगा जगाच्या बाजारात, स्पर्धा परीक्षांच्या बाजारामध्ये आज नोकरी मिळवण्यासाठी कमी पडतोय. कमी पडल्यामुळे त्याला नोकरी मिळत नाही. नोकरी न मिळाल्यामुळे तो पुन्हा बेरोजगार नाही, आणि तो रोजगार झाल्यामुळं त्याला सुद्धा पुन्हा बनकर फाट्यावर जायची वेळ आलेली. असं काय होतंय बरं? हे आदिवासीच्याच भोवती का फिरतंय बरं? हे म्हणजे एवढे छाती फुटस्तोपर्यंत आमचे आई वडील काम करतायत बांधावरती जाऊन, पण त्यांच्याच वाट्याला हे दारिद्र्य वर्षानुवर्ष काय आहे?
याचं एकमेव कारण आहे की आमचं जे काय नेतृत्व आहे त्याच्याकडे अजिबात दूरदृष्टी आम्हाला कधी पाहायला मिळाली नाहीये. त्याच्या मूर्खपणाची फळं आम्ही बघतोय खरं म्हणलं तर. आणि म्हणून माझं सरळ सरळ सगळ्या जनतेला विनंती आहे की आज आपण त्या गोष्टीचा खरं तर सोक्ष मोक्ष लावला पाहिजे. आज ही सगळी जी काय तरुण मंडळी या ठिकाणी आलेली आहे, सगळी सुशिक्षित मंडळी या ठिकाणी आले की हाच विचार घेऊन आलेली आहे की आमच्या भागामध्ये ह्या लोकांनी जी जी कामं करायची ती आमच्या सोबत बसून केली पाहिजे. आमच्या सोबत बसली पाहिजे सगळी मंडळी आणि तिथं बसून निर्णय ठरवायचा आहे की जर समजा या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे असतील तर त्यांना आपण पुढच्या 3 वर्षामध्ये कोणती 5 कामं दाखवायची त्यांना आम्ही सांगू की 5 कामं दादा तुम्ही केली पाहिजेत. फक्त जनतेने सुद्धा आता डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. ही जी काय या ठिकाणी या भागाला कीड लागलेली आहे ती कीड पहिल्यांदा आपल्याला खरं तर घालवावं लागत. आणि आता काय झाले 15-15, 20-20 वर्ष एका ठिकाणी साचलेपणा आलेला आहे. त्याच्यामध्ये अक्षरशः आळ्या पडल्यात खरं तर त्या साचलेपणामुळं आणि संपूर्ण भागामध्ये दुर्गंधी पसरलेत आहे. याचा परिणाम आज हा सगळा पश्चिम भाग भोगतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे गावागावात पोहोचवा. सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की तुमची जी काय भूमिका आहे ती अत्यंत महत्वाची भूमिका आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी बदलाच्या बाजूने करतो हे सगळं जनतेपर्यंत पोहोचवलेलं पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी त्या भूमिका ठेवून आलेले आहेत त्याबद्दल तुमचं मी मनापासून खरं तर स्वागत करतो. आणि आणखी बरेचसे मुद्दे आहेत किरण सरांनी ते मांडलेले आहेत. विशेष करून तुम्हाला आणखीन एक सांगतो या नेतृत्वाचा तोटा काय झालेला आहे खरं तर या सगळ्या पश्चिम भागातील जे काय पेसा ग्रामपंचायती साहेब या पेसा ग्रामपंचायतीने अक्षरशः कुणी 50,000 कुणी 1,00,000 रुपये वर्गणी काढली का आमच्या आदिवासी भागामध्ये एकही बस पोहोचत नाही वेळेवरती. एकही गाडी आम्हाला ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत नाहीये. ऍम्ब्युलन्स खरेदी केली परंतु या बिंडोक नेतृत्वामुळं तिथं एकही सुसज्जित दवाखाना या पश्चिम भागामध्ये नाहीये. ती ऍम्ब्युलन्स आम्हाला मडला नेऊन थांबवावं लागलेली. काय उपयोग होतो या पश्चिम आदिवासी भागातील लोकांना काहीच उपयोग होत नाही. निधी कुठला खर्च केलेला आहे पेसाचा निधी खर्च केलाय. माझं तेच म्हणणं आहे की ही वेळ तुमच्यावरती का आली रे बाबा. एकही सुसज्जित दवाखाना तुम्ही बांधू शकले नाहीये. कारण काय आहे प्रत्येक वेळेस तुम्ही सत्ताधारी आमदारांबरोबर सत्ताधारी खासदारांबरोबर आहेत तुम्हाला विकासापासून अडवलं कुणी. माझं स्पष्ट म्हणणं आहे याचा स्पष्ट अर्थ आहे की यांना समाजाचं देणं घेणं नाहीये. यांना कुठल्या विकासाची देणं घेणं नाहीये. यांना गोरगरिबांच्या पोरांना पुढे गेलेलं पावत नाहीये हे स्पष्ट दिसतंय. का बरं कितीतरी महिला आमच्या आज केळी मानकेश्वरची महिला आमची वेळेत गाडी उपलब्ध झाली नाही वेळेत दवाखान्यात पोहोचली नाहीये म्हणून सर्पदंशाने ती बिचारी वारली. 3-3 वर्षाची मुलं तिची काय म्हणतात त्यांचा जीव आज कोण सांभाळत जबाबदारी घेईल त्यांची. अरे यांचं हृदय जर थोडस काही द्रावणार असतं ना तर यांनी ह्या व्यवस्था अगोदर केल्या त्या 15 वर्षामध्ये मरायचं काही तर आदिवासी बांधवांनी. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जनतेने सुद्धा आता सक्षम पर्याय पुढे आलेले तर त्याचा सक्षमपणे विचार करावा आणि यावेळेस का होईना पण बदल केला पाहिजे. कळू द्या त्यांना पण की या भागातील माझ्या मतदारसंघातील जनता ही जागृत झालेली आहे. आता ती जनता ह्या बोलतापांना बळी पडणार नाही. काय कामं करताय तुम्ही कसली कामं करताय तुम्ही. आणि आजही काय चाललंय किरण सर लोकांना छोटी मोठी आमिष दाखवायची वेड्यावाकड्या पद्धतीनं कुठं बकरं खायला घाला कुठं मटण खायला घाला हे हे चालणार नाहीये. जनता आता आम्ही सर्व मंडळी कंटाळलेलो आहे आणि ह्याच्यावरती आज तुम्हाला सांगतो आज मी तुमच्या समोर बोलतोय कदाचित उद्या माझ्यावरती गुन्हा पण दाखवलोय किरण सर. ही अत्यंत घाणेरडी सवय लागलेली या माणसांना. म्हणजे तुमच्या कामावरती तुमच्या 15 वर्षाच्या अपेक्षावरती जर कोणी एखादा माणूस बोलत असेल तर त्याच्यावरती खोटं गुन्हा दाखल करायचं. बरं यांची नैतिकता बघा किती दरिद्री आहे. 5/5/2025 ला पोलीस डिपार्टमेंटनी खरं तर या माणसाला एक रिपोर्ट पाठवलाय की बाबा तुम्ही जो काय गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आम्हाला असं आढळलेलं आहे की सदर व्यक्ती निर्दोष आहे. तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो खोटा आहे असा रिपोर्ट पाठवलाय. कधी 5/5/2025 ला. म्हणजे इतकी विचारांची आणि आचारांची दरिद्री या माणसांकडे आहे तर अजूनही त्यांनी त्या माणसांनी का आपली चुकीच मान्य करत नाहीत. ते एखादा म्हणल की जाऊ दे चला माझ्याकडनं अनावधानाची चूक झालेली आहे परंतु इतकी दरिद्री की अजूनही ते गेले नाही तिथं आणि मान्य पण केलं नाही. किरण सर काय म्हणायचं या माणसांना. म्हणजे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले म्हणजे आम्ही तुमचे दुश्मन. तुम्हाला अगदी आज सरळ सरळ मी स्पष्ट सांगतो माझा इथं कुणीही दुश्मन नाहीये. ज्या व्यक्तींनी माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय ना त्या व्यक्तीच्या सख्या भावाला माझी सख्खी चुलत बहीण दिलेली आहे. आमचे सगळे घरगुती संबंध चांगले आहेत. ते कुटुंब सुद्धा सगळं आमच्याशी आजपर्यंत चांगलं राहिलेलं आहे. परंतु काय विचारांची दरिद्री आणि काय उपरती बुद्धी सुचते त्या माणसांना मला माहित नाहीये. ते तुम्ही समाजामध्ये एवढ्या मोठ्या पदावरती काम करताय. आपण किती जपून आणि किती सामंजस्याने कामं केली पाहिजे खरं म्हणलं तर. परंतु मी मगाशी पासून तुम्हाला ते सांगतोय की या नेतृत्वाकडं
कुठल्याही प्रकारचा सामंजस्यपणा नाहीये, कुठल्याही प्रकारचा दूरदृष्टीपणा नाहीये, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्याची त्यांच्याकडे क्षमता नाहीये. आणि म्हणून आज आदिवासी बांधव हा दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटलेला आहे. आज आदिवासी बांधव हा वैचारिकतेच्या खाईमध्ये सापडलेला आहे. आज आदिवासी बांधव हा बेकारीच्या आयुष्यामध्ये सापडलेला आहे. याचा अजून एक लॉस झालेला आहे खरं म्हणजे किरण सर, की या माणसाच्या अशा या जागतिक पद्धतीमुळं समाजाचं एकीकरण पण झालेलं नाहीये. म्हणजे कुणी उठतंय, टपली मारतंय, कुणी काय करतंय, काय चाललंय काहीच कळत नाही तिकडे. म्हणजे साधं सामाजिक एकीकरण सुद्धा तुम्हाला करता आलं नाही कधी. त्या गावात जा तिथं भांडण लाव, त्या गावात जा तिथं भांडण. अरे करताय काय तुम्ही राव? किमान जगू द्या ना लोकांना. तुम्ही नाही नीट जगत, लोकांना तरी जगू द्या. माझी विनंती आहे की समाजाने या आमच्या या सगळ्या निमित्तानं तर माझं जे काय म्हणणं आहे ते जास्त गांभीर्याने घेऊ समाजाने सुद्धा. कारण आपल्या समोर कुठल्या पक्षाचा, कुठल्या विचारधारेचा, कुठल्या संघटनेचा हा मुद्दा नाहीये साहेब. आता आपल्या समोर एकच आहे की आमचे जे काही सुशिक्षित तरुण आहेत यांच्या हाताला काम दिलं पाहिजे. आमच्या आया बहिणीला त्या ठिकाणी रोजीरोटीचा प्रश्न मिळाला पाहिजे. त्यांचा बनकरफाटा थांबला पाहिजे. त्यांच्या आरोग्याची व्यवस्था काय म्हणजे किरण सर, लाज वाटते अक्षरशः. एक महिला रस्त्यावरती डिलिव्हरी झाली, तिला 3.5 येऊन गेले ते महाराज. का तर मी बांधलेला पिकअप शेड मध्ये तू डिलिव्हरी झाली आणि म्हणून हे 3.5 घे. म्हणजे काय म्हणावं या बुद्धीला आणि काय म्हणावं या कृतीला. विशेष राव हे. म्हणजे लाज वाटली पाहिजे का मी 15 वर्ष काम करतोय आणि माझ्या या काम करण्याच्या ह्या अपयशामुळं एकही सुसज्ज दवाखाना नाहीये आणि म्हणून मग एक माझी भगिनी रस्त्यावरती डिलिव्हरी होते. याची लाज वाटली पाहिजे माणसाला. हे माझे 3.5 घेऊन जातात द्यायला. अरे काय म्हणावं या माणसाला. कसं आहे म्हणजे काय ही पद्धत काय कामाची. हे आता आम्हाला चालणार नाहीये. आम्ही कंटाळलो त्या गोष्टीने. तरुण वर्ग कंटाळले, महिला भगिनी कंटाळलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मायबाप जनतेने आज विचार करावा. बदलाचा साक्षीदार होण्यासाठी निधड्या छातीनं पुढे यावं. एवढीच मी मायबाप जनतेला आज विनंती करतो आणि थांबतो.